नमस्कार मंडळी, एक्सेल ट्युशन विथ दीपालीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मग तुम्ही बघता एक्सेल शीट आहे, म्हणजे समोर इथे मध्ये ब्लँक कॉलम्स आहे। तर वन शॉटमध्ये आपण कॉलम कसे इन्सर्ट करू शकतो हे तर तुम्ही शिकलात लास्ट व्हिडिओमध्ये। तर रिमूव्ह कसं करायचं आहे वन क्लिकमध्ये शिकवणार आहे। फर्स्ट अगर मी वन बाय वन करेल तर बघा मला किती वेळ लागतो आहे। एक कॉलम सिलेक्ट करेन, मग डिलीट करेन, असे भरपूर वेळ लागणार आहे। तर आपण वन शॉटमध्ये हे कॉलम्स डिलीट करणार आहोत। तर आपल्याला ना जो डेटा आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा। तो सिलेक्ट होणार नाही कारण की मध्ये ब्लँक आहे, तर मी मॅन्युअली करून घेते माझा डेटा सिलेक्ट केल्यानंतर मी माझे जे शॉर्टकट कीवर्ड्स आहेत ते ऑन करून घेते, म्हणजे ज्याच्याने आपण फिल्टर लावू शकतो। म्हणजे आपल्याला ब्लँक काढायचे त्यासाठी आपल्याला फिल्टर लावावं लागेल। तर मी शॉर्टकट की ऑन करून घेतलेले आहेत। देन मग मी फिल्टर लावून घेते। देन मी फिल्टर लावून घेतलेलं आहे। फिल्टरवरती क्लिक केल्यावरती बघा इथे सिलेक्ट ऑल आहे। हे सिलेक्ट ऑल मी काढून टाकणार आहे आणि खाली येणार आहे फक्त ब्लँक येणार आहे आणि फक्त ओके करणार आहे। म्हणजे माझे जे मधले रो आहेत ब्लँक हे मला शो करतात। हे तुम्हाला पण शो करत असेल तर मला हे डिलीट करायचं आहे। वन बाय वन करणं तर खूप हार्ड आहे, तर आपण एकत्र करूया। तर पहिले मी सिलेक्ट करून घेते सगळ्या। सिलेक्ट करून घेतल्यानंतर मला कंट्रोल जी हा प्रेस करायचा आहे। तुमच्यासमोर एक बॉक्स येणार, ठीक आहे। कंट्रोल जी हा प्रेस करूया आपण। प्रेस केल्यानंतर इथे स्पेशल्समध्ये जायचं आहे आणि इथं विजिबल कॉलम्स ओनलीमध्ये क्लिक करायचं। विजिबल कॉलम्स मीन्स माझे जे कॉलम हवेत तेच कॉलम। आता तुम्ही इथं बघता इथे मध्ये तुम्हाला असे लाईन असे ड्रॉ झालेले शो करतात। काही न करायचं आहे, आता फक्त आपल्याला जाऊन वरती डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करायचं आहे। तुमचे इथे ब्लँक कॉलम जे आहे ते वन शॉटमध्ये रिमूव्ह झालेले असेल। बघा डेटा न काही ब्लँक सापडणार तुम्हाला। तर अशाच युनिक व्हिडिओसाठी दीपाली एक्सेल ट्युशनला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।